आपल्या YouTube चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्हा सर्वांना सगळ्यात अगोदर हॅपी होली, होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे होळी, तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो। तर मी बनवा म्हणजे माझा विचार चाललेला आहे की पुरणपोळी बनवा म्हणून, कारण काय हे तर काय गोड खात नाहीत आणि मी पण खाते पोळी, एकच खाते। कसं मला पण जास्त गोड आवडत नाही, पण वाटते खावा म्हणून कधीतरी लय दिवस झाले बनवलंच नाही पुरणपोळी। तर मग मी आता काय करणार आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे। तर ते स्वयंपाक मी कसा बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझी सगळी कामे आवरून झालेली आहेत, मी सगळं क्लिनिंग केलेलं आहे, गॅलरी पण सगळी धुवून घेतलेली आहे, रूम पण सगळं म्हणजे सगळेच काम झालेले आहेत। ऑल जे आपले कपडे वगैरे धुवायचे असतात, भांडी वगैरे सगळी झालेली आहेत माझी। तर आता डायरेक्ट पुरणपोळीच्या स्वयंपाकालाच लागायचं आहे। तर मी पुरण टाकणार आहे शिजायला आणि हे नंतर म्हणले थोडंसं बाहेर काम आहे, तर आम्हाला बाहेर पण जायचं आहे। तर बघूया, जेवढं होईल तेवढं करेल आणि नंतर पोळ्या वाटलं तर राहू देईल आणि नंतर बाहेर जाताल तिकडून आल्यानंतर मी पोळ्या बनवून, कारण उशीर पण होऊ शकतो, काय माहीत नाही तेवढं। तर बनवते मी। अधूनमधून जर केलं तर एक का होईना माणूस माझ्या नादाने हे पण खातील अर्धी कोर, तर तशीच थोडी थोडी सवय पडते खायला। आणि पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं खाद्यपदार्थ आहे, पुरणपोळी आवडीनं आपल्या महाराष्ट्रात खातात। तर त्याच्यासाठी मी पुरणपोळी आणि मी आज पोळ्या गुळामध्ये बनवणार आहे, गुळ टाकून। मी साखरेमध्ये बनवल्या होत्या मागं, तर आता ह्या वेळेस म्हणलं गुळामध्ये करावं, एकदम हेल्दी। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा।
काय करायला? पोळ्या मस्त खावा लागेल पोळी काय माझ्या हातची. काय एवढं मेहनतीनं करायला खावं तर लागेल का नाही. यस बॉस. हे पोळ्यासाठी पीठ केलेलं आहे, चपात्या करायच्या म्हणून चपात्यासाठी हे आहे पुरण आणि लाटते ते पोळ्या. उशीर झाला बनवायला आहे का? ब्लर कसं काय दिसायला? हे काय पुरण? पुरण आहे आणि ही पोळी का? त्याच्यात पुरण असं भरायचं. आणि हे गॅसची शेगडी? हे तवा आहे का? तवाच आहे. तवा नवा आहे का? तवा जुना आहे. काय तवा काय केल्यात ना बोलतो? मग त्याच्यात पापड तळले, थोडस चपाती केलं, त्याच्यामुळे तसं झालं. पोळी कशी होती म्हणून पहिलीच आहे ते चांगली वापरत नाही. ढोपरी झाली तू यासारखीच. ढोपरच बरं असते. हॅलो शिप्रा. हाय आर्यन. शिप्रा जल्दी बनव यार. आणि आर्यन पण मी रोबोट नाही, माणूस आहे. माणूस नाहीस तू, ह्याला आहेस. हा जीव आहे ना माझ्यामध्ये. मस्त बोल झाली. तेवढी गोल नाही ना आली. ते फुगूच सर्व थांबायचे तुम्हाला पुन्हा झालं. कोण फुगूस तर? पोळी फुगूच तर मी नाही. तू आधीच फुगलीस. वेट लॉस करायचं ना मला आता. फुगती का नाही? फुगल्यावर मला काय भेटल? दुधाचा पुडा. हा ते तर असं आहे, दुधाचा पुडा आणायचा आहे ना. हा पोळी नाही फुगल्यावर. मी म्हणते फुगते, तुमचं म्हणणं काय नाही फुगत? नाही फुगत. माझं म्हणणं नाही फुगती. आता का आधी म्हणजे फुगते का नाही? फुगल्यावर तुला आईस्क्रीम बदामची. फेस वॉशचा पुडा एक. कोणतं फेस वाजता? तर बघा मित्रांनो, हे कसे म्हणले ही पोळी फुगतेच का नाही की फुगत नाही म्हणले. माझी पहिलीच पोळी आहे, तर तुम्ही पाहू शकता कशी फुगत आहे. तर मला आता काय आणणार आहे ते बदाम शेक, आणि बघा कशी फुगली. बापरे, पहिलीच पोळी फुगली. टम. मी प्रेम करतोय तशा ना फुगली, दुसरं काय? हो प्रेम करतोय म्हणून. किती भारी फुगली पोळी येते की. कुठं फुगली? फुगली याचं. कुठं फुगली? हे काय कुठे? इथून हवा गेली आता. फुगली कुठे? हे काय फुगली तर दाखवते. रुको जरा रुको, देखो कैसी, कसली भारी झाली मस्तपैकी. तू पण गिफ्ट मस्त लावा. अरे कसं दुधामध्ये सोडून खायची मस्त. हा ते तुटून जाईन की इथं ठेवल्यास. कसली झाली? मस्त झाली पिवळी. नंबर 1. पोळ्या बघून असं तोंडाला पाणी आहे नाही काय? येईल ना, काय लाळ कळायली खाली. एवढं छान पोळ्या करायची.
गोड आवडतच नाही. खाल्ल्यानंतर बघू आपण. तर मी इथे आता पोळ्या करते आणि पोळ्या एवढ्या छान होत आहेत खरंच. आणि टम फुगत आहे, प्रत्येक पोळी टम फुगत आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच. तर सध्या आता पोळ्या बनत आहे. पोळ्या झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर इथे दुधामध्ये मी सोप आणि थोडीशी वेलची पावडर वगैरे टाकणार होते आणि खोबरं खीस टाकून छान मस्त तूप टाकून फोडणी देणार होते. पण हे नको म्हणले, मला आवडत नाही. त्यासाठी फक्त दूधच केलं आहे, त्याच्यात साखर पण टाकलेली नाही. फक्त दूध गरम केलं. आणि ह्या बघा माझ्या पोळ्या मी कशा केलेल्या आहेत. छान झालेल्या आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकताय. आणि एवढ्या मऊ झालेल्या आहेत, खूप छान. तर आता आम्ही पोळ्या वगैरे झाल्या, दूध तापलं ह्याच्यावर ठेवलेले आहेत. तर पोळ्या खूप जास्त झालेल्या आहेत, कारण ह्याच्यात दूध ठेवलं तापवायला. मी फोडणी देणार होते त्याला हे टाकून विलायची वगैरे खोबरं, पण हे नको म्हणले. त्याच्यासाठी फक्त दूधच तापवले. आणि त्याच्यात साखर पण नाही टाकायची, जास्त गोड होईल म्हणून, कारण गोड ह्यांना जास्त आवडत नाही. मग असंच खायचे. तर मग आता दूध तापवते आणि जेवण करतात. सगळ्याचं गरमी तर खूप जास्त होत आहे मला. तर इथं पाहू शकता मंदिरासमोर किती मोठी होळी पेटवलेली आहे. ते सगळे पूजा करण्यासाठी प्रत्येक घर ते तेवढं शक्य नाही. तर आम्ही इथं आलो होतो. तर ह्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होऊन अशा प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि आरोग्य नांदो. तर आता घरी जातात, जेवण वगैरे करतात आणि ह्यांच्या रिॲक्शन बी दाखवते स्वयंपाकाविषयी. आणि नंतर मी ब्लॉगचा एंड करते. टाकता दुधातच आधी अर्धी टाका. आधी किती खातोय बघू ते. अर्धी टाक. हे काय आता त्याच्यासोबत खायला चपात्या पण आहेत. चपाती, ही आमटी, पोळ्या एवढ्या झाल्यात. एवढ्या ह्याच्यात आहे भात. वा, आमटी, भात, चपाती माझ्या आवडीचं. आवडत आहे का? लिंबू पण आहे. चला घेऊ टेस्ट आता. ह्याच्यात टाकू का भात? तुला घे आता. एवढं सगळं घेते मला. एवढं सगळं टेस्ट करून सांगा मला. लागले नाही. खाल्ली करा माझ्या नादानं तेवढी तरी. आणखी अर्धी. कुठे अर्धी? कुठे आहे ही वाली? इसको कुंभा ऐसा करने का. मस्त लागेल. असं छान वाटते मस्तपैकी खाल्लं की. नादांना थोडं तरी खाते मी, पण आता मस्तपैकी जेवण करते. तर तुम्हाला छान वाटलं, मला लय भारी वाटलं खरंच. जेवण करते.
तर आमची जेवण वगैरे सगळी झालेली आहेत आणि माझं सगळं बाकीचं आवरून पण झालेलं आहे. तर आता झोपायचं आहे आणि खूप जास्त मी थकून गेलेली आहे कारण सकाळी लवकर उठले होते आणि सकाळपासून माझं चालू होतं क्लिनिंग वगैरे हे ते. आणि त्यानंतर पुन्हा मग आमटी वगैरे हे केल्यानंतर मी बाहेर पण गेलतात आम्ही दोघंजण. तर तिकडं खूप जास्त टाईम लागला आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा मग मी पोळ्या बनवल्या, थोड्याशा चपात्या बनवल्या, चपात्या आणि पोळ्या बनवल्या. आणि नंतर पुन्हा मग तुम्हाला दाखवलंच पोळ्या कशा झाल्या. तर माझ्या प्रत्येक पोळी खूप जास्त फुग लागली आणि टेस्टला तर एवढा नंबर लागला ना. खूपच मला पर्सनली दूध आणि पोळी एवढी आवडली ना, कारण का मी गुळाच्या केलत्या, साखरेच्याच मी पोळ्या बनवत होते कधी पण. आणि मी ह्यावेळेस गुळाच्या केलत्या आणि खरंच एकदम वेगळा टेस्ट आला त्याचा आणि खूप भारी वाटलं. आणि माझ्याबरोबर ह्यांनी पण एक पोळी खाल्ली, मला खूप छान वाटलं. तर तुम्हाला माझा स्वयंपाक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. गुड नाईट सर्वांना.